एम्स बद्दल वातावरण देशाभरात आहे, कारण तो एम्स सुरू झालं 1956 साली. त्याच्या आधी नागपूरचं आमचं मेडिकल कॉलेज आहे, त्याच्या आधी आमचं ग्रांट मेडिकल कॉलेज या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे. एम्सच्या पाठीमागं आपण का लागलोय मला अजून कळत नाही. एम्सच्या पाठीमागं का एम्सच्या पार आपण व्यवस्था करू शकत नाही का? आज सभापती महोदय दुर्दैवानं सांगावं लागते, एम्समध्ये 42% टीचिंग फॅकल्टी या ठिकाणी नाही आहे. लोकसभेतली आकडेवारी आहे, मी काय राजकीय बोलत नाही. लोकसभेच्या प्रश्नात उत्तर आहे की 39 ते 42% स्टाफ तिथं भरले गेलेले नाही सगळ्या एम्समध्ये. एम्सचा अनुभव ठीक आहे, एक नाव म्हणून आपल्याला एम्सची गरज आहे, परंतु माझी वैद्यकीय मंत्र्यांना विनंती आहे की तुमचीच लेवल एवढी आणा की तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजसारखं कॉलेज इतर देशात झालं पाहिजे. कारण की आपल्याला इतिहास आहे, ग्रांट कॉलेजला तर 100 वर्षाच्या वर आपल्याला झाले. नागपूर 1947 तर आपलं नागपूरचं मेडिकल कॉलेज आहे. मग आम्ही एम्स काय करते, असं काय करते एम्स वेगळं जे आम्ही करू शकत नाही? तर माझी विनंती आहे तुम्हाला की एम्सच्या म्हणजे ह्या थोडा वेगळा विषय होईल, एम्सच्या पाठीमागे लागता राज्यानं स्वतःचं धोरण ठरवावं. एम्सच्या धर्तीवर आपले अपग्रेडेशन करता येतील, आपले कॉलेजेस गव्हर्नमेंटचे चांगले कसे करता येतील याच्याकडे आपण लक्ष द्यावं अशी माझी सूचना आहे.